एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या राजकीय हालचालींना वेग आलाय। बंडखोरांची नाराजी दूर करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठं यश मिळालं असून प्रसाद हिरे यांनी आपला पाठिंबा नरेंद्र दराडे यांना जाहीर केलाय। मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या मनधरणीच्या राजकारणाला यश मिळाल्यानं महायुतीचे विजयाचे गणित अधिक भक्कम झाले आहे। दरम्यान गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी प्रयत्न सुरू असून त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी दिली। त्यामुळे नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीची रणनीती अधिक प्रभावी ठरत असल्याचं चित्र दिसत आहे। अजिबात विरोधाभास नाही, त्यांचंही तुम्हालाही माहिती इथली परिस्थिती काय, ती सक्षम उमेदवार आहेत, त्यांनाही वाटतं की मी निवडून येणारच आहे, आपल्यालाही वाटतं निवडून येणार आहे। आता पक्षाने निर्णय घेतलेला आहे, ही जागा महायुतीमध्ये शिवसेनेला सुटलेली आहे, बरोबर आहे। आधी त्यांचा त्या ठिकाणी उमेदवार होता शिवसेनेचा, त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की भाजपाला जागा घ्या, पण ते आता वाटाघाटीमध्ये सुटू शकला नाही। आपल्यालाही कल्पना आहे, त्यांनाही कल्पना आहे। आता मग शिवसेनेला जागा सुटल्यावर त्यांनी अधिकृत उमेदवार दिल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही बंडखोरी करावी, आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करावी, हे काही मला वाटतं अपेक्षित नाही आहे। आणि म्हणून आम्ही त्यांची समजूत घातली। आमचे तेही मोठे ताकदवार कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यामुळे आम्हाला सगळेच जवळचे आहेत आणि म्हणून आम्ही त्यांची मनधरणी करून या ठिकाणी आज त्यांना जाहीर पाठिंबा द्यायला लावलेला आहे। पण महायुतीचे मतदार त्यांना मतदान करणार नाही अशी काही भीती आहे का तुमच्या उमेदवाराला? मला वाटतं भीतीचा प्रश्न नाही, पण आम्हाला असे उमेदवार एकदा ते जर आमच्यापासून दूर गेले तर मग दूर जातात। आम्हाला त्यांना दूर जाऊ द्यायचं नाही आहे, आम्हाला सगळं संघटित राहायचं आहे या ठिकाणी आणि म्हणून आम्ही त्यांची मनधरणी करू। ते आमच्या घरचे लोक आहेत, ते काही परके नाही आहेत। तर गणेश घेते माझ्यावर रोज असतो, नाशिकला आलं की कोण असं गणेश असतो ना, पण मी त्याला सांगू शकतो हक्काने, एक दिवस गेला, 2 दिवस, ठीक आहे, तिसऱ्या दिवशी गेल, अजिबात चालणार, मान्य करतील। प्रसादजी या ठिकाणी आहेत, आमचे जुने मित्र आहेत, जवळचे संबंध आहे। 1-2 दिवस त्यांनाही वाटलं, आम्ही ते सांगितलं नाही, आपल्याला असा युतीमध्ये महायुतीमध्ये आपल्याला असं ड्रॉ करता येणारच नाही। त्यांनी सांगितलं मान्य आहे, सीएम साहेबांनी सांगितलं, शिंदे साहेबांनी सांगितलं, ते तयार झालेत। त्याच्यामध्ये खूप हे करावं लागतं, मग मतं मिळणार नाही का, असा कुठलाही विषय नाही। इथे आमची मतं तुम्ही बघितली आहे सगळीकडे 17 ठिकाणी, इथे पण आमची 450 मतं आहेत, 600 पैकी। हो, जळगावला सुद्धा जवळपास 450 पावणे 500 मतं आहेत। आम्हाला थोडं धकाशीला मागे यायला सांगत, पण मला असं वाटतं की आम्ही सगळे इंटरकॅलमध्ये एक राहिलो पाहिजे। आमचे कार्यकर्ते कुठलेही जवळचे जितके वर्ष काम करतायत ते दूर जायला नकोत, म्हणून आमचा हा प्रयत्न आहे। मला असं वाटतं की याचं उत्तर आधीच गिरीश भाऊनी या ठिकाणी दिलेलं आहे। दुसरा जो अर्ज या ठिकाणी दाखल झाला आहे तो देखील पाठिंबा द्यावा, त्यांनी देखील महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, ही विनंती भाऊंनी देखील केली, मी देखील केली, दादा भुसे साहेबांनी देखील केलेली आहे। तर आम्हाला पूर्ण खात्री आहे की त्याच्यामध्ये देखील यश आम्हाला येईल आणि त्याचं फायनल डिसिजन गिरीश भाऊनी इथं सांगितलं ना, आता त्यांनी तो डिसिजन सांगितल्यानंतर परत त्याच्यावर काही बोलावं असं नाही। आणि त्यांनी हे देखील ठामपणानं सांगितलं की नाशिकमधला हा तिढा सुटला की जळगावचा देखील तिढा ताबडतोब तिथं सुटणार। एका जागेवर समाधानी नाही आपण, एक जी माघार होती किंवा एक पाठिंबा मिळतो त्याच्यावर समाधानी नाही, अजून दुसरा नाही समाधानी नाही, एक मिनिट, समाधानी नाही किंवा आहो, त्याच्यापेक्षा प्रसाद बापूंनी देखील CM साहेबांचा, DCM साहेबांचा, गिरीश भाऊंचा, माझा असेल, दादा भुसे साहेबांचा असेल, शब्दाला मान ठेवला। त्याच्यामध्ये असं काही नाही आहे की समाधानी आहे किंवा नाही। बापूंनी देखील उमेदवारी मागं घेतल्यामुळं आम्ही महायुतीचे सगळे मंत्री, आम्ही पदाधिकारी समाधानी आहोतच ना। आणि गोकुळजींचा जो अर्ज राहिलेला आहे त्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्याचा फायनल डिसिजन काय होणार आहे हे देखील स्वतः महाजन साहेबांनी इथे केलेलं आहे। कधी म्हणजे प्रश्न हाच आहे की एक झाली आहे नाही, मला असं वाटतं की जळगावचा विषय देखील संपलेला आहे। याच्यामध्ये काल दिवसभरामध्ये मुख्यमंत्री महोदयांबरोबर, उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर 4 ते 5 वेळा स्वतः गिरीश भाऊ बोललेले आहेत, मी देखील बोललेलो, दादा भुसे देखील साहेब बोललेले आहेत। त्याच्यामुळं आता पहिली दुपारची तुम्हाला ब्रेकिंग मिळाली, आता संध्याकाळी थोड्या वेळानं देऊ परत ब्रेकिंग। पण इतके दिवस हे सगळं लागलं, हा समन्वयाचा अभाव आहे महायुतीतला? अजिबात समन्वयाचा अभाव नाही, मी सकाळी देखील याचं उत्तर दिलं। प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आमदार होण्याची इच्छा असते, जिल्हा परिषद सदस्य होण्याची इच्छा असते। शेवटी तो व्यक्ती जर आमची संबंधित नसती तर आम्ही सांगितलं असतं की
त्याची काय म्हणजे त्याला समजवायची काही गरज नाही. पण प्रसाद बापू असतील, गणेश गीते असतील, गोकुळ गीते असतील, आमची सगळी मंडळी आहेत. त्याच्यामुळं त्यांचा गैरसमज जो झाला आहे तो दूर करून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये जर आम्ही आणलं तर विजय अजून सुखकर होऊ शकतो. यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्याला आम्हाला नक्की यश येणार आहे. याच्याबद्दल कोणालाही चिंता करण्याची आवश्यकता पण नाही. गिरीश भाऊने त्यांच्या मागण्या सांगितल्या, त्यांना वैयक्तिक स्वतःसाठी म्हणून त्यांना उमेदवारी नको होती असं बोलणं जाणवलं. तर ते सरकारवरच कुठेतरी नाराज आहे. आता जे इथे लोकप्रतिनिधी आहेत ते कुठेतरी अपयशी ठरतात असं त्यांच्या मागण्यावर दिसतं. एकतर मालेगावचं ड्रग्ज तिथे आहे, तिथे गृह खातं नाराज आहे, नारपारचा विषय आहे. म्हणजे मंत्र्यांवर आणि नाही, लोकप्रतिनिधी या संदर्भामध्ये उशीर झाला असेल. त्यांनी असं काही सरकारवर नाराज आहे किंवा कुठच्या मंत्र्यावर नाराज आहे किंवा कुठच्या लोकप्रतिनिधीवर नाराज आहे असं काहीच सांगितलेलं नाही. थोडा उशीर झाला असेल तर ती जी कार्यप्रणाली उशीर व्हायची आहे ती लवकरात लवकर करावी हीच प्रसाद बाबूंची इच्छा आहे. व्हेरी वेल. म्हणजे नाराज म्हणजे हे कुठेतरी कमी पडतात म्हणून त्यांना उमेदवारी करायची असं. मगाशी पण हा प्रश्न तुम्ही जरा वेगळ्या अर्थानं विचारला होता. आता परत तोच विचारलेला आहे. त्याच्यामुळे आमचं उत्तर देखील तेच आहे. साहेब, नाशिकची जागा शिंदे शिवसेनेसाठी एवढी प्रतिष्ठेची का नाही, म्हणजे नाही. तुम्ही स्वतः 3-4 दिवस इथे जड ठोकून आहेत काय नाही? नाही, नाशिकची जागा कशी, नागपूरची जागा, गडचिरोलीची चंद्रपूरची जागा, परभणीची जागा, यवतमाळची जागा, जळगावची जागा, सगळ्या 17च्या 17 जागा आमच्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत आणि 17च्या 17 जागा जिंकायच्या आहेत. यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय. आता हे दोन्ही संकट मोर्चात राज्यभर फिरणार आहे. संकट दूर कर बहुतेक कुठे आता संकट आलेलं नाही. मला वाटतं 2-3 ठिकाणी हा टाय होता तो जवळपास आता संपलेला आहे. आज नाशिक जळगाव झालं म्हणजे बहुतेक ठिकाणी 90% 100% ठिकाणी हा सगळा प्रश्न संपणार आहे. आणि आता मी महायुतीमध्ये लढणार आहोत. कुणी आमचा बंडखोर या ठिकाणी राहणार नाही. आणि मी पुन्हा आपल्याला सांगेल की 17च्या 17 जागा एकही जागा विरोधी पक्षाला या ठिकाणी मिळणारच नाही. त्यांना किती बोलबच्चनगिरी करू द्या, काही बोलू द्या, पण लोक त्यांच्या पाठीशी नाही. आता घोडे बाजार चालला आहे, गधे बाजार चालला आहे, वाटेल तशी वायफाय प्रत्येक निवडणुकीवर ते हरताय. पश्चिम बंगालमध्ये इतका दारुण पराभव झाला तरी पण काहीतरी आहेच त्यांचं. पेट्यांमध्ये खराबी आहे, आम्ही राजीनामा देणार नाही दिदी म्हणताय. तिकडून आपले राऊत साहेब वाटेल तसे मुक्ताफळं, राहुल गांधी वाटेल तसे मुक्ताफळं उधळत आहेत. पण लोक तुम्हाला स्वीकारत नाही. लोकांनी स्पष्ट तुम्हाला नाकारलेलं आहे. आणि आता नाही पूर्ण देशभर, इथेच नाही सगळ्या देशभर. मग हे झालं की तसं, ते झालं की तसं, बॅलेट पेपर बटनवर घ्या, मग बोटवर करून घ्या. मला वाटतं आता त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. देशामध्ये कुठलंही राज्य आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकामध्ये बघा त्यांना कोणी स्वीकारणार नाही. काँग्रेसचा पुरता बँड वाजलेला आहे आणि आपल्याकडचे बोलबच्चन आहेत त्यांचं तर काहीच ठिकाणा राहिलेलं नाही. हो, पण मागणी वैयक्तिक कुठल्याही प्रकारची मागणी नाही. मी भावना सांगितलं की नारपार हे लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावं. त्याचा लेफ्ट बँक कॅनॉलचं दुपटीकरण आहे. राईट बँक कॅनॉल हा 1.5 पट वाढवण्यात येणार आहे. त्याऐवजी राईट बँक कॅनॉलसुद्धा आपण दुपटीने करावा, डबल कॅपॅसिटीचं. आणि त्याचं शेवटची जी जारी आहे, लास्ट लेग जो आहे त्याचं एक्सटेन्शन करावं म्हणजे आणखी 3 गावं तिथे कव्हर होतात अशी मागणी केली. आणि याच्यासाठी अलोकेटेड फंड्स हे नेहमीच्या बजेटमध्ये आपण ठेवावे. वाटलं तर सप्लिमेंटरीमध्ये पण याचा अंतर्भाव करावा अशी मागणी केली. आणि मी वैयक्तिक माझ्या शहरासाठी म्हणून मागितलं की माझं शहर हे दिवसेंदिवस जास्त बकाल होत चाललं आहे, कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे. आज सर्वसामान्य नागरिकाला काही भागामध्ये जाणं मुश्किल झालं आहे. तर हे सगळं सुधारण्याची गरज आहे. मला काही नको, माझ्या शहरासाठी तुम्ही लवकरात लवकर एक हाय लेवल मीटिंग CM साहेबांच्या चेंबरमध्ये, CM साहेबांच्या उपस्थितीमध्ये लावावी आणि तिथे सगळ्या स्टेक होल्डर्सला बोलवावं. तर भाऊंनी लगेच ताबडतोब कबूल केलं की मालेगावला ही मीटिंग लावतो आणि मालेगावी त्याच दिवशी पाणी परिषदसुद्धा घेऊ अशा प्रकारे भाऊंनी सांगितलं आहे. तर त्यांचा आशीर्वाद, त्यांचे विचार, त्यांनी दिलेला शब्द आम्ही आज नाही भविष्यातही कधी खाली पडू देणार नाही याची खात्री आपल्या सर्वांना. मी CM साहेबांचा खूप ऋणी आहे की लगेच या विषयाला त्यांनी हात घातला. भाऊंनी पुढाकार घेतला असला तरी CM साहेबांचे आमच्या सर्वांवरती उपकार आहेत. CM साहेब या महाराष्ट्राचा कारभार ज्या तडफेने
करत आहेत त्याची तारीफ करावी तेवढी कमी आहे. आणि याच्यात शिंदेसाहेबांनी सुद्धा म्हणजे शिंदेसाहेबांनी वैयक्तिक मला फोन करून 2 वेळा सांगितलं. त्यामुळे शिंदेसाहेबांचेही फार फार आभार. दादा भुसे साहेबांचे आभार. सामंत साहेबांचेही आभार. सामंत साहेबांनी तब्बल 3 दिवस मला वेळ दिला आणि समजूत घालण्यासाठी भाऊंनी जेवढा प्रयत्न केला तेवढाच सामंत साहेबांनी केला. त्याबद्दल सामंत साहेबांचेही मनापासून आभार मानतो. सर्व कार्यकर्त्यांचे, माझ्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांचे बी मनापासून आभार मानतो. या निवडणुकीतून मी उमेदवार नाही हे आपल्या सर्वांच्या साक्षीने, भाऊंच्या साक्षीने जाहीर करतो. पण ह्या ज्या तुमच्या मागण्या होत्या या आधी तुम्ही काही कोणाशी पत्रव्यवहार केला किंवा पाठपुरावा मी केला? आता- नाही एक हो मिनिट हा. हो थेट उमेदवारी करून आमदार होऊनच हे प्रश्न सोडवावे असं वाटतं का याआधी तुम्ही काही नाही पाठपुरावा केला? मी मागे पण खुलासा केला प्रसारमाध्यमांना की पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आणि पक्षाने मला उमेदवारी द्यावी. मी सक्षम उमेदवार आहे. या उमेदवारापेक्षा मी जास्त सक्रियपणे, जास्त सक्षमपणे मतदारांची आणि परिसराची आणि नाशिक जिल्ह्याची बाजू मांडू शकेल असा माझा विश्वास होता आणि त्या विश्वासापोटी ही उमेदवारी मी केली. यात कोणाचा अपमान करण्याचा काही हेतू साहेब, नव्हता. कालपर्यंत तुम्ही म्हणत होते की दराडे सक्षम उमेदवार नाहीये, त्यांच्यावर तुम्ही खूप टीका केली. आज एकदम भाषा बदलली. काही नाही, जबाब मी होता का? मी काय होतं मागे? मी दराडेंची तरफदारी करणार नाही. पाठिंबा कोणाला? मी सांगतो की मी उमेदवारीमधून माघार घेतलेली आहे. मी महायुती बरोबर आहे. थँक्यू. माघारीचा प्रश्नच नाही, पाठिंबा मी महायुती बरोबर आहे. संपलं. एक मिनिट. आपण आता जे म्हणतात मालेगाव बकाल झालंय. दादा भुसे मंत्री आपल्यासोबत त्यांचा आहेत. मतदारसंघ तो जो तो भाग आहे ना, एक भाग आहे ना नदी पलीकडचा, तो म्हणजे जो पश्चिम भाग आहे तो चांगला आहे. यांचा मतदारसंघ चांगला आहे. पण इकडचा जो पूर्व भाग आहे त्याची खरोखर परिस्थिती फार वाईट.